नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। स्लॅबवर आले, परंतु जिथं उभा राहायचं तिथंच नेमकं टप 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 गळायला लागलं, त्यामुळे जागा बदलली। आणि नेहमीप्रमाणेच आमच्या अंतरंगामधले विषय हे भन्नाट असतात, सामाजिक असतात, शैक्षणिक असतात, विविध आपल्या सगळ्या क्षेत्रांना स्पर्श असतात। आता आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते प्री वेडिंग या विषयावरती। प्री वेडिंग हा विषय काय कोणासाठी नवीन नाही। आधुनिक काळातल्या लग्नात प्री वेडिंग नाही असं होतच नाही। तर प्री वेडिंगला भरपूर खर्च केला जातो। मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला असतो, मुलगी चांगल्या ठिकाणी नोकरीला असते, आणि त्यामुळं भन्नाट असं प्री वेडिंग होतं। तर हे प्री वेडिंग लग्नाच्या दिवशी सगळ्या नातेवाईकांना दाखवण्यात येतं। सगळे म्हणजे ते असं भरभरून बघत असतात, जणू काय की एखाद्या अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं प्री वेडिंग आहे। इतका अफाट पैसा खर्च करून ते प्री वेडिंग केले जातं। आणि मग ह्यांच्या लग्नात जेव्हा लोक सगळे जमतात तेव्हा ह्या प्री वेडिंगकडे असं तोंड भरून डोळे भरून बघत असतात। आणि ते प्री वेडिंग कसं असतं माहिती आहे का, एखाद्या काय आता ते सांगू, ऋत्विक रोशनच्या किंवा मलाइका अरोराच्या लग्नात जसे कपडे असतात ना तसे कपडे घातले, त्यामुळे सगळे गप्प बसून बघत बसलेले असतात। तर असं असतं हे प्री वेडिंग। आणि प्री वेडिंग होतं, लग्न होतं, सगळं व्यवस्थित होतं, आणि मध्यस्थी वगैरे इकडं तिकडं सगळं मग जिकडल्या तिकडं। आता तुम्हाला माहिती आहे आज लग्न जमवणं म्हणजे काय एखाद्या कुरुक्षेत्रातली लढाई जिंकण्यासारखं काम झाले। तर हे लग्न मग थोडे दिवस जातात, नव्याचे 9 दिवस सरतात, आणि मग हळूच कानावरती एक बातमी येते, ती म्हणजे डिवोर्सची। आता डिवोर्सची बातमी कानावरती येते तेव्हा झटका बसतो, कारण नवरा बायको नवीन जे असतात त्यांना चांगले पगार असतात, आणि त्यांची लाईफस्टाईल पण आधुनिक असते, किंवा आपण त्याला अत्याधुनिक असं म्हणू शकतो असते, तरी देखील त्यांचा घटस्फोट होतो। तर दुसऱ्या बाजूला ज्यांचं लग्न दारात लावलेलं असतं, देवळात लावलेलं असतं, भावकीत लावलेलं असतं, मामाच्या मुलगीला करून घेतलेली असते आणि मामाच्या दारात लावलेलं असतं, आत्तीच्या दारात लावलेलं असतं, किंवा कुठंही असं त्याला म्हणजे काय हॉल वगैरे काय नसतं, आणि मग ती पण त्यांचं पण लग्न होतं। आणि त्यांचं कसं ते म्हणजे एकमेकाशी असे प्रचंड भांडत असतात, प्रचंड अशी भांडत असतात की काय विचारता सोय नाही, पण त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असते, ते एकमेकाला सोडायची भाषा कधी करत नाही, ते अत्याधुनिक नसतात, ते लग्नाला बंधन मानणारे असतात। अगदी आई बहीण नवऱ्यानं काढली आणि बायको रुसून महिनाभर जरी माहेरी गेली तरी देखील नवऱ्याला काही फरक पडत नाही, आणि ती परत एकमेकांशी तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं राहतात, भांडतात परत चांगले होतात, भांडतात परत अक्षरशः म्हणजे कुत्र्यासारखे भांडून देखील ते एकमेकांच्या सोबत राहतात। तर अशी ही 2 टोकं समाजात आपल्याला पाहायला मिळतात, आणि हे भीषण वास्तव आहे। तर भांडून एकत्र राहणारे आणि स्वतःला आधुनिक समजून आणि प्री वेडिंग करून आणि धमाकेदार असं लोकांना काही दाखवून, आणि शेवटी मग मध्यस्थाला 4 शिवाय देऊन, मध्यस्थाचं काय देणं न घेणं, आणि प्री वेडिंगचं तुमचं शूटिंग करणारे असतात त्यांना सुद्धा तुमचं काही पडलेलं नसतं। तिकडे तुमचा उद्या का घटस्फोट होईना ना तासाभरात का होईना, त्याची शिडी तुमच्या कोणीतरी नातेवाईकानं बघून त्याला एखादं कस्टमर मिळतं, आणि तुमचं लग्न झटपट जमवलेलं बघून त्या मध्यस्थाला पण पैसे मिळतात, आणि लगेच दुसरी 4 लग्न तो जमवू शकतो ना। त्या मध्यस्थानं तुम्हाला लहानपणापासून बघितलेलं असतं त्या नवरीला ना नवऱ्याला। तर असं सगळे लग्नाचं हे असतं। एक माझ्या मनात विचार आला, तो धडदिशी मांडला, एकदम मनातनं गेला की मग विसरून जातं सगळं काय काय बोलायचं। तर ते असं सगळं मी मांडलं। बघा तुम्हाला आवडलं असलं तर सांगा काय। थँक्यू।